नाही मला सांगा मी बोलतो कसं आहे सर कसा चालेल वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कुर्वते सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमङ्गले शिवे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या कुंजेन्दु तुषारार्धवदाय या वीणावन्दनमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदेवचितका स्वामां पातु सरस्वती परत अयोध्या तो झांकी है, मथुरा काशी बाकी है। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। बोलो सियावर रामचंद्र की जय। पवन पुत्र हनुमान की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। गुरु अप्पा महाराज की जय। बाबा संतन की जय। हनुमान महाराज की जय। सगळ्या जनमानसामधून मला निमंत्रण आलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून मी अयोध्येला जाऊ शकलो आणि तो सोहळा मी माझ्या डोळ्यांनी जो बघितला तो शब्दात सांगण्यासारखं एवढा छोटा नाही आहे आणि म्हणून मग मी विचार केला की हे संपूर्ण प्रभू रामचंद्र आणि आमचा जैन परिवार यांचं जे काही संबंध आलेला आहे आजपर्यंत माझे आजोबा वाकोद जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेवटचं गाव वाकोद जे आमच्या पूर्वजांचं जन्मगाव होतं तिथे आजोबा श्रीराम मंदिरात त्या शाळा भरायची तिथून हा सुरुवात झाली या प्रवासाला आणि वडील माझे तिथून शिकले माझे चुलत आजोबा दलुभाऊ तिथे शिकले आणि नंतर पुढचा प्रवास झाला लहानपणापासून जळगावचं हे जुने जळगावमधलं राम मंदिर गांधी उद्यानाच्या समोरचं चिमुकले राम मंदिर असेल पंचवटीला जाऊन नाशिकला रामकुंड असेल लक्ष्मणकुंड असेल बेलापूर श्रीरामपूर जवळ प्रवरानगरीमधलं श्री प्रभूच्या रामचंद्रांनी ज्या बाणाने पाणी काढण्याचे जे दूध तिच्यातनं बाहेर पडलं ते असेल किंवा रामेश्वर असेल अशा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचं सगळं सचित्र अनुभव त्या लहानपणापासून आतापर्यंत मी देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर जेव्हा अयोध्येचं राम मंदिर बनवण्यासाठी निधी संकलनाची जी समिती निर्माण झाली जळगाव जिल्ह्याचा कार्याध्यक्ष होतो आणि माझ्या माध्यमातून सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी जळगाव जिल्ह्यातून 7.5 कोटी रुपयाच्या आपण निधी गोळा केला त्याच्यात 1 रुपयापासून लाखो रुपयापर्यंत ज्यांना जे द्यायचं त्यांनी दिलं आणि ते सगळं आपण तिथे पाठवलं तिथे मग माझा परत नवीन प्रवास प्रभू रामचंद्राच्यासाठी झाला असं मी मानेन आणि नंतर मला सुद्धा निमंत्रण आलं आणि त्याच्यानंतर माझी जी अयोध्या यात्रा झाली त्याचं सगळं सचित्र दर्शन वर्णन या विशेषांकामध्ये आहे आणि कार सेवकांनी ज्या 2 कार सेवा झाल्या कार सेवकांनी मंदिरासाठी जे काही प्राण अर्पित केले त्यांचं सगळं आहे जळगाव जिल्ह्यातून जेवढे कार सेवक केले त्यांच्याबद्दल तिथे उल्लेख करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे कोणी राहून गेलं असेल पण प्रयत्न आम्ही केलेला आहे जरूर तर हे सगळं या पुस्तकात आहे त्याचं विमोचन आज आपल्या जुन्या जळगावमध्ये जे जळगाव शहराचं ग्रामदैवत आहे ते प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आदरणीय मंगेश महाराज आणि आमचे बाकी सगळ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत आज इथे